नेक्स्ट बघूया, दिस मिसोजिनिस्ट डॅश ऑल डॅश. आता दिस हा शब्द आहे, याचा अर्थ आपल्याला पुढे जे नाउन वापरलेलं आहे सिंग्युलर आहे. हे नाउन जर सिंग्युलर असेल तर मला जे वर्ब्स दिसत आहेत यामध्ये हेट हा शब्द माझ्यासाठी प्लुरल होतो. जर मी हेट्स म्हटलं तर मला तिथे सिंग्युलर आहे असं समजतं. आपण काय करतो, वर्बला एस किंवा ईएस कधी जोडलेला असतो, जर आपण थर्ड पर्सन हे असं लिहित नाही, ठीक आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर जर आपल्याकडे करता असेल तर आपण त्या ठिकाणी वर्बला एस किंवा ईएस प्रत्यय लावतो. हा जर आपल्याकडे सिंग्युलर दिसत असेल तर आपल्याला हेड्स हा शब्द आपल्याला ठेवायचा आहे. हे दोन ऑप्शन एलिमिनेट करायचे आहेत. मग अशी आपण बघितलेलं आहे की इनलॉज हा शब्द जिथे येतो, इनलॉज म्हणताना तुम्ही इनलॉजला प्लुरल करता, पण जर एखादा शब्द तुम्हाला दिलेला असेल, इनलॉजमधली कुठली व्यक्ती हे क्लिअर दिलेलं असेल, तर मात्र आपण या ठिकाणी डॉटर्स इन लॉ, मदर्स इन लॉ या पद्धतीने पहिलं जे नाउन आहे हे प्लुरल करतो. त्यामुळे हे जे मदर्स इन लॉ जे आहे ते आपल्याला वापरायचे. ठीक आहे, पहिली गोष्ट हेड्स पाहिजे आपल्याला वाक्यामध्ये. आपल्याला हेड नको आहे वाक्यात, जिथे फिल इन द ब्लँकमध्ये हेड्स असा शब्द असणं अपेक्षित आहे. त्यानंतर मदर्स इन लॉ हा करेक्ट फॉर्म आहे. कंपाऊंड नाउनचं प्लुरल करताना ऑप्शन 3 हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे.